नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण समास या पाठाचा दुसरा भाग पाहतोय, ज्यामध्ये आपण द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास यावरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरती, पोलीस भरती, सरळ सेवा भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय ज्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे, त्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला हा व्हिडिओ आणि आपली सिरीज अत्यंत उपयोगी ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ही सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते तेव्हा टिंब-टिंब समास असतो। आता या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जर पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव समास। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। जर दुसरे पद महत्त्वाचे असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्त्वाची असतील तर द्वंद्व समास आणि दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास। ठीक आहे, पुढे पहा दुसरा प्रश्न, कमल नयन या शब्दातील समास ओळखा। या ठिकाणी पहा, कमल नयन यामध्ये दोन्ही शब्द आहेत ते काय आहेत? कमल आणि नयन दोन्ही प्रथम विभक्तीमध्ये आहेत, म्हणून काय म्हणायचं, हा शब्द आहे तो कर्मधारय समासातील आहे आणि कर्मधारय हा कशाचा प्रकार आहे तर तत्पुरुष समासाचा प्रकार आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय 3 तत्पुरुष समास। ठीक आहे, तिसरा प्रश्न, ज्या सामासिक शब्दामध्ये अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे महत्त्वाची असतात त्यास टिंब-टिंब म्हणतात। या ठिकाणी पहा, ज्या सामासिक शब्दामध्ये अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे महत्त्वाची असतात म्हणजेच काय, दोन्ही पदे प्रधान असतात किंवा दोन्ही पदे समान दर्जाचे असतात, त्या ठिकाणी द्वंद्व समास असतो। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। काय लक्षात ठेवायचं, पहिलं पद महत्त्वाचं अव्ययभाव समास, दुसरं पद महत्त्वाचं तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्त्वाची द्वंद्व समास आणि दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी द्वंद्व समासातील शब्द ओळखा। या ठिकाणी हरघडी नसून हरघडी करा। हरघडी, राजपुत्र, राम लक्ष्मण महादेव। या ठिकाणी पहा, हरघडी मध्ये हर हा उपसर्ग लागून घडी हा मूळ शब्द आहे, म्हणजे काय तर या ठिकाणी अव्ययभाव समास। राजपुत्रचा विग्रह राजाचा पुत्र म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास आणि महादेवमध्ये महान असा देव, दोन्ही पद प्रथम विभक्तीमध्ये म्हणून कर्मधारय समास। आणि राम लक्ष्मणचा विग्रह कसा होतो, राम आणि लक्ष्मण या ठिकाणी दोन्ही पद आहेत ती समान दर्जाची आहेत म्हणून द्वंद्व समास, म्हणजे पर्याय 3 काय द्वंद्व समासातील शब्द आहे। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 5, द्वंद्व समासाचे किती उपप्रकार पडतात? या ठिकाणी पहा, द्वंद्व समासाचे एकूण 3 उपप्रकार पडतात। कोणते कोणते तर इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। पुढे पहा, इतरेतर द्वंद्व समासात दोन्ही पदेही टिंब-टिंब या उभयान्वी अव्ययाने जोडली जातात। या ठिकाणी पहा, इतरेतर द्वंद्व समासात दोन्ही पद असतात ती काय होतात तर समुच्चय बोधक उभयान्वी अव्ययाने जोडली जातात आणि समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय कोणती आणि व ही आहेत। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद आहेत ती आणि किंवा वन जोडली जाणार आहेत, म्हणजेच समुच्चय बोधक उभयान्वी अव्ययाने जोडली जाणार आहेत। ठीक आहे, जसं की राम लक्ष्मण, विग्रह कसा राम आणि लक्ष्मण, त्या ठिकाणी आणि हे समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय येतं। ठीक आहे, म्हणून राम लक्ष्मण मध्ये काय आहे इतरेतर द्वंद्व समास। ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। किंवा वा ही काय आहेत विकल्प बोधक आहेत, म्हणून या ठिकाणी ही वापरली तर काय म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व समास आहे असं म्हणायचं। ठीक आहे, त्यावर देखील पुढे प्रश्न असणारच आहे। पुढे पहा 7वा प्रश्न, वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण खालीलपैकी कोणते? मित्रांनो, वैकल्पिक द्वंद्व समास कधी असणार आहे, जेव्हा दोन्ही पदे सामासिक शब्दातील दोन्ही पद आहेत ती विकल्प बोधक उभयान्वी अव्ययानं म्हणजेच किंवा अथवा किंवा वान जोडली तर त्या ठिकाणी काय म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व समास आहे असं म्हणायचं। मग या ठिकाणी पहा, खरे खोटे, विग्रह कसा एकमेकाच्या विरुद्ध आहेत म्हणजेच खरे किंवा खोटे, पाप पुण्य एकमेकांच्या विरुद्ध आहेत म्हणून
पाप किंवा पुण्य आणि बरे वाईट, बरे किंवा वाईट. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ही तिन्ही काय आहेत, विकल्पबोधक उभयान्वी अव्ययानं जोडली जातात. म्हणून या ठिकाणी ही तिन्ही वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा 8वा प्रश्न. ज्या समासातील शब्दाचा विग्रह करताना त्या पदांसोबत त्याच्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश होतो त्या समासाला टिंबटिंब म्हणतात. आता या ठिकाणी पहा, ज्या समासातील शब्दाचा विग्रह करताना शब्दामध्ये असणाऱ्या पदांसोबतच त्याच शब्दांसारखे असणारे इतर शब्द जर येत असतील तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, समाहार द्वंद्व समास म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. उदाहरणार्थ काय, भाजीपाला, भाजीपालामध्ये फक्त भाजी आणि पाला येतो का, त्याच्यामध्ये सर्व भाज्या आल्या. ठीक आहे, म्हणून समाहार द्वंद्व. ठीक आहे. पुढे पहा 9वा प्रश्न. समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे पर्यायातून निवडा. या ठिकाणी पहा, समाहार द्वंद्व कधी, जो सामासिक शब्द दिलेला आहे त्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याच्याच जातीच्या इतर शब्दांचा देखील समावेश विग्रहामध्ये होतो तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, समाहार द्वंद्व. मग या ठिकाणी पहा, कपडा लत्ता म्हणजे काय, त्यामध्ये शर्ट आले, पॅन्ट आले, कापड, कोणतेही कापड असू दे, कोणतेही कपडे असू दे त्यामध्ये आली. म्हणून या ठिकाणी कपडा लत्ता समाहार द्वंद्व. चहा पाणी, चहा पाणी, बिस्किट काही असेल ते सर्व त्याच्यामध्ये आलं म्हणून चहा पाणी देखील समाहार द्वंद्व. आणि भाजीपाला, भाजीपाला आणि इतर पालेभाज्या म्हणजे काय, भाजीपाला. म्हणून या ठिकाणी कपडा लत्तामध्ये समाहार द्वंद्व, चहा पाणीमध्ये समाहार द्वंद्व आणि भाजीपालामध्ये देखील समाहार द्वंद्व. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 वरील सर्व. ठीक आहे. पुढे पहा 10वा प्रश्न. योग्य जोडी ओळखा. इतरेतर द्वंद्व मीठ भाकर. मित्रांनो, मीठ भाकरचा विग्रह कसा होतो, मीठ भाकर आणि खाण्याचे इतर पदार्थ. ठीक आहे, म्हणजे काय, समाहार द्वंद्व, ज्याच्यामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांनी व्यतिरिक्त त्यांच्या जातीचे इतर शब्द येतात तेव्हा त्यांना काय म्हणायचं, समाहार द्वंद्व. म्हणून मीठ भाकर काय, समाहार द्वंद्व. खरे खोटेचा विग्रह कसा होतो, खरे किंवा खोटे, कारण या ठिकाणी दोन्ही पदं काय आहेत, एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे कशाने जोडली जाणार, किंवा न किंवा अथवा न जोडली जाणार. त्यामुळे या ठिकाणी खरे खोटे वैकल्पिक द्वंद्व. आणि आई बाबा काय, आई बाबा विग्रह होताना आई आणि बाबा. आणि या ठिकाणी जर आणि या उभयान्वी अव्ययानं दोन शब्द जोडले तर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, इतरेतर द्वंद्व. म्हणजे या ठिकाणी पहिली जोडी चुकीची, दुसरी जोडी चुकीची, तिसरी जोडी देखील चुकीची. म्हणजे या ठिकाणी कोणतीही जोडी योग्य नाही. म्हणून पर्याय 4 यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. योग्य जोड्या लावा. अ गट ब गट. इतरेतर द्वंद्व. या ठिकाणी पहा, इतरेतर द्वंद्वमध्ये काय असतं, दोन्ही समान दर्जाची पदे असतात जी समुच्चयबोधक उभयान्वी अव्ययानं जोडली जातात. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ए साठी 3. ठीक आहे. वैकल्पिक द्वंद्व विरुद्ध अर्थाची पदं असतात जी किंवा अथवा वा यांना जोडली जातात. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व विरुद्ध अर्थाची पदे बी साठी 1 आणि समाहार द्वंद्व त्या शब्दाच्या जातीतीलच इतर शब्दांचा समावेश म्हणजेच त्या संबंधातील सर्व शब्दांचा समावेश म्हणून सी साठी 2. म्हणजे आपलं उत्तर काय, 3, 1, 2. कुठं आलेलं आहे, 3, 1, 2 पर्याय 2 मध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 आहे. ठीक आहे. पुढे पहा 12वा प्रश्न. बहुव्रीहीचा शब्दशः अर्थ काय होतो. मित्रांनो, बहु म्हणजे खूप आणि व्रीही म्हणजे काय, तांदूळ किंवा धान्य. म्हणजेच काय, बहुव्रीही म्हणजे शेतकरी किंवा धान्य संपन्न व्यक्ती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, 1 व 2 फक्त. ठीक आहे.
पुढे पहा 13वा प्रश्न, ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्यास पुढे पहा 13वा प्रश्न, ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्यास टिंबटिंब समास म्हणतात. या ठिकाणी पहा काय पाहिलं आपण, जर पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव समास, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्त्वाचे असतील तर द्वंद्व समास आणि दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. पुढे पहा 14वा प्रश्न, पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण किंवा उदाहरणे ओळखा. नीळकंठ विग्रह कसा होतो, निळा आहे कंठ ज्याचा असा तो महादेव. या ठिकाणी काय होतो तर नीलकंठ या शब्दातून नीळ किंवा कंठ या दोन्हीचा बोध न होता शंकर या शब्दाचा बोध होतं म्हणून या ठिकाणी नीळकंठ काय बहुव्रीही. ठीक आहे. लक्ष्मीकांतमध्ये काय होतंय, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो कोण विष्णू, म्हणजे लक्ष्मी आणि कांत या शब्दातून विष्णूचा बोध होतोय म्हणजे या ठिकाणी देखील बहुव्रीही. ठीक आहे. आणि लंबोदरमध्ये काय होतंय तर लंब आहे उदर ज्याचे असा तो कोण गणपती, म्हणजे या ठिकाणी देखील लंब आणि उदर या शब्दांतून गणपती या तिसऱ्या पदाचा बोध होतोय म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही शब्दातून त्यामध्ये असलेल्या शब्दांव्यतिरिक्त किंवा पदांव्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होतं म्हणून या ठिकाणी तिन्हीमध्ये बहुव्रीही समास आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 वरील सर्व. ठीक आहे. पुढे पहा 15वा प्रश्न, बहुव्रीही समासाचे मुख्य टिंबटिंब प्रकार आहेत. मित्रांनो बहुव्रीही समासाचे मुख्यतः 4 प्रकार पडतात. कोणते कोणते तर विभक्ती बहुव्रीही, नत्र बहुव्रीही, सह बहुव्रीही आणि प्रादी बहुव्रीही. ठीक आहे. असे एकूण 4 प्रकार पडतात म्हणून आपलं उत्तर पर्याय 3. 4 प्रकार पडतात. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता बहुव्रीही समासाचा प्रकार नाही. मित्रांनो बहुव्रीही समासाचे प्रकार किती 4. कोणते कोणते, विभक्ती बहुव्रीही, सहबहुव्रीही, प्रादी बहुव्रीही आणि नत्र बहुव्रीही. ठीक आहे. म्हणजे कर्मधारय काय त्याचा प्रकार नाही म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. कर्मधारय हा आहे तो तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. ठीक आहे. पुढे पहा 17वा प्रश्न, विभक्ती बहुव्रीही समास नसलेला पर्याय ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा विभक्ती बहुव्रीही समास कधी असतो, जेव्हा बहुव्रीही समासातील शब्दाचा विग्रह होतो आणि त्याच्या शेवटी एक सर्वनाम येतं आणि त्या सर्वनामाला जो प्रत्यय असतो त्यावरून जर विभक्तीचा बोध झाला तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, विभक्ती बहुव्रीही समास आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा प्राप्त धन काय होतं, प्राप्त धनमध्ये तर याचा विग्रह होतो प्राप्त आहे धन ज्यास तो. या ठिकाणी पहा काय झालं, शेवटी काय आला सर्वनाम आलं, तो हे सर्वनाम आला आणि त्याच्या अगोदर ज्यास यामध्ये स हा काय आला द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आला म्हणून या ठिकाणी प्राप्त धन द्वितीय बहुव्रीही समास. ठीक आहे. कृतकार्य म्हणजे काय, कृत म्हणजे केले आहे, कार्य ज्याने तो. या ठिकाणी काय झालं, तो शेवटी आला आणि तोच्या आधी काय आलं ज्याने, त्यामध्ये ने हा काय आला तृतीयेचा प्रत्यय. मग काय झालं या ठिकाणी तृतीय बहुव्रीही. ठीक आहे. तिसरा पहा निर्धन, याचा विग्रह कसा होतो, निर्गत आहे धन ज्याच्यापासून तो. या ठिकाणी काय झालं शेवटी तो आला आणि तोच्या आधी काय आलं पासून आणि पासूनमध्ये काय पंचमी विभक्तीचा ऊन हा प्रत्यय म्हणून या ठिकाणी निर्धन काय पंचमी बहुव्रीही. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा प्राप्तधन द्वितीय बहुव्रीही, कृतकार्य तृतीय बहुव्रीही आणि निर्धन पंचमी बहुव्रीही. ठीक आहे. मग या ठिकाणी काय राहिलं केर कचरा, याचा विग्रह कसा होतो केर कचराचा, केर कचरा आणि इतर टाकाऊ पदार्थ. म्हणजे काय याच्यामध्ये काय आलं तर केर कचरा आणि त्याच्या जातीच्या इतर शब्दांचा समावेश आला. म्हणजे काय म्हणायचं आपण या ठिकाणी याला समाहार द्वंद्व समासातील शब्द म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय 4 केर कचरा हा शब्द विभक्ती बहुव्रीहीचा नसून कशाचा आहे समाहार द्वंद्व समासाचा आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18, पुढील विधाने वाचून योग्य विधाने निवडा. अविधान पहा विभक्ती बहुव्रीही समासाचे 2 पोटप्रकार पडतात. ज्याप्रमाणे विभक्ती प्रत्यय कोणत्या शब्दामध्ये लागलेला यावरून तत्पुरुष समासाचे 2 प्रकार पडले होते त्याच प्रकारे बहुव्रीही समासाचे देखील 2 प्रकार पडतात. म्हणजे पहिलं विधान बरोबर. दुसरं पहा दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये असतील तर व्याधिकरण बहुव्रीही समास असतो. मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे
जर दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये असतील तर काय म्हणायचं? समानाधिकरण म्हणायचं. आणि दोन्ही पदे भिन्न विभक्तीमध्ये असतील तर काय म्हणायचं? व्याधिकरण म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी विधान ब आणि क दोन्ही चुकलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर फक्त विधान अयोग्य, पर्याय 3. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19. पुढील सामासिक शब्दाचा योग्य विग्रह ओळखा. चक्र पाणी, यामध्ये 2 शब्द आहेत, चक्र आणि पाणी. पाणी म्हणजे काय? तर या ठिकाणी पहिली वेलांटी असेल तर पाणी म्हणजे हात. आणि या ठिकाणी याचा विग्रह कसा होतो मग? चक्र आहे पाणीत ज्याच्या असा तो, म्हणजेच चक्र आहे हातात ज्याच्या असा तो कोण? कृष्ण. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. त्यासोबतच काय पाहायचं आहे? तर या ठिकाणी चक्र आणि पाणी या 2 शब्दांमधून तिसऱ्या पदाचा म्हणजे कृष्ण या पदाचा बोध होतोय. म्हणजे या ठिकाणी काय? बहुव्रीही समास आहे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 20. अनंत, अव्यय, निर्धन हे शब्द कोणत्या समासातील आहेत? या ठिकाणी पहा अनंत, अव्यय आणि निर्धन या सुरुवातीला काय आहे? या शब्दाच्या सुरुवातीला आहे एक नकारार्थी पद. नि ही काय नकारार्थी पद आहेत. मग या ठिकाणी काय म्हणायचं आपण? जर नकारार्थी पद असेल तर नत्र समास असेल. ठीक आहे, मग त्या ठिकाणी तो नत्र तत्पुरुष असेल किंवा नत्र बहुव्रीही असेल. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा अनंत, अंत नाही ज्याला असा तो, अव्यय, व्यय नाही होत ज्याचा असा तो, आणि निर्धन, गेलेले आहे धन ज्याच्यापासून असा तो. म्हणजे या ठिकाणी तिन्हीमध्ये काय होतंय? तर नकारार्थी पद आहे आणि तिन्ही पण काय आहेत? बहुव्रीही समासातील आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? नकारार्थी म्हणून नत्र आणि बहुव्रीही. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे, थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट ध्येयाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21. सादर, सहकुटुंब हे सामासिक शब्द बहुव्रीही समासाच्या कोणत्या प्रकारातील आहेत? या ठिकाणी पहा ज्या सामासिक शब्दांच्या सुरुवातीला सहवाचक म्हणजे सह असा विग्रह होणारे शब्द आहेत त्यांना काय म्हणायचं? तर सहबहुव्रीही समासातील शब्द म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? सादरमध्ये सह आदर आणि सहकुटुंब म्हणजे सहकुटुंब. म्हणजे या ठिकाणी दोन्हीमध्ये काय आहे? सह आहे म्हणून काय? तर या ठिकाणी सहबहुव्रीही समास आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे पहा 22वा प्रश्न. प्रादिबहुव्रीही समासातील शब्दात पहिले पद हे खालीलपैकी कोणते असू शकते? या ठिकाणी पहा प्रादिबहुव्रीही म्हटलं की काय लक्षात ठेवायचं? त्या शब्दाच्या सुरुवातीला काय असणार आहे? उपसर्ग असणार आहे. आणि कोणता असणार आहे? तर प्र, परा, दूर, अप, सु, वी यापैकी कोणता तर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? यापैकी सर्व, पर्याय 4. ठीक आहे, प्रादिबहुव्रीही समासातील शब्दामध्ये प्र, परा, दूर, अप, सु, वी हे उपसर्ग असू शकतात. ठीक आहे, म्हणजे पहिलं पद हे यापैकी असू शकतं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23. पुढील विधाने वाचा आणि अयोग्य विधान असलेला पर्याय निवडा. विधान पहा द्वंद्व व तत्पुरुष समास असलेले शब्द नामे किंवा विशेषणे असतात. मित्रांनो बरोबर आहे. द्वंद्व किंवा तत्पुरुष समास असेल तर त्या ठिकाणी ते शब्द एकतर नाम असतील किंवा विशेषण असतील. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान योग्य. आपल्याला काय ओळखायचं आहे? अयोग्य ओळखायचं आहे. ठीक आहे, दुसरं पहा अव्ययभाव समास असलेला शब्द क्रियाविशेषण असतो. लक्षातच ठेवायचं आहे. जर द्वंद्व समास असेल किंवा तत्पुरुष समास असेल तर शब्द काय असणार आहे? नाम किंवा विशेषण. अव्ययभाव समास असेल तर शब्द काय असणार आहे? क्रियाविशेषण. आणि जर बहुव्रीही समास असेल तर काय असणार आहे? शब्द हा काय असणार आहे? शब्द हा असतो विशेषण. ठीक आहे, मग या ठिकाणी काय दिलेलं आहे? बहुव्रीही समास असलेला शब्द क्रियापद असतो. हे चुकलेलं आहे. काय असायला पाहिजे?
बहुव्रीही समास असलेला शब्द विशेषण असतो. ठीक आहे, म्हणजे तिसरे विधान अयोग्य आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 हे अयोग्य आहे. इतर दोन बरोबर आहेत. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 24. ज्या समासात एकत्र येणाऱ्या दोन पदांपैकी पहिले पद प्रधान असते व त्या शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा टिंबटिंब समास होतो. या ठिकाणी पहा, ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि ते अव्यय असतं आणि पूर्ण शब्दाचा वापर हा क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, त्या ठिकाणी अव्ययभाव समास असतो. ठीक आहे, पहिलं पद महत्त्वाचं म्हटलं की अव्ययभाव. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर काय पाहायचं आहे, जर दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास. ठीक आहे, तत्पुरुष समास. आणि काय तर तत्पुरुष समासातील शब्द काय असतो, नाम किंवा विशेषण. अव्ययभावमधील काय असतो, क्रियाविशेषण. आणि बहुव्रीहीमधील काय असतो, विशेषण. लक्षात ठेवायचं. पुढे पहा 25वा प्रश्न. लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा. मित्रांनो, या ठिकाणी याचा विग्रह कसा होतो, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो भगवान विष्णू. म्हणजे या ठिकाणी पर्याय 2 आपलं उत्तर आहे. यामध्ये काय होतंय तर बहुव्रीही समास होतोय. पुढे पहा प्रश्न क्रमांक 26. हरिहर या शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो, हरिहर विग्रह कसा होणार आहे, हरी आणि हर. हरी आणि हर म्हटले काय म्हणायचं, दोन्ही पदे महत्त्वाची आहेत आणि समुच्चय बोधक उभयान्वी अव्ययानं जोडलेले आहेत. म्हणजे काय तर या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1 द्वंद्व समास. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 27. शब्द व समास योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी पहा, अ गटामध्ये नपुंसक. नपुंसक पहिलं पद काय, नकारार्थी, म्हणून नत्तर बहुव्रीही. ठीक आहे. कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन, आणि न जोडलं की इतरेतर द्वंद्व, म्हणजेच बी साठी 3. सुपुत्र, सु आलेला आहे म्हणजे काय, पहिला पर्याय. आणि घरदारचा विग्रह कसा होतो तर घरदार आणि इतर आवार. ठीक आहे, म्हणजे काय, याच्यामध्ये घरदार या संबंधी इतर शब्द देखील आले म्हणून समाहार द्वंद्व. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, ए साठी 2, बी साठी 3, सी साठी 1 आणि डी साठी 4. म्हणजेच 2 3 1 4. कुठं आलेला आहे 2 3 1 4, पर्याय 3 मध्ये. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28. खालील शब्दाचा समास ओळखा. मीठ भाकर. या ठिकाणी पहा, मीठ भाकरचा विग्रह कसा होणार आहे, मीठ भाकर आणि इतर खाण्याचे पदार्थ. म्हणजे काय तर याच्यामध्ये मीठ भाकर सोबत त्याच्या जातीचे इतर शब्द येतात म्हणून समाहार द्वंद्व समास. म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी समाहार द्वंद्व समास आहे. तो द्वंद्व समासाचं उदाहरण आहे म्हणून पर्याय 4 द्वंद्व समास आपलं उत्तर आहे. ठीक आहे. जर डिटेलमध्ये विचारलं तर समाहार द्वंद्व समास. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29. पुढील समास ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. बहुव्रीही समास. आता या ठिकाणी पहा, त्रिभुवन, 3 भवनांचा समूह. पहिलं पद काय, संख्या विशेषण, आणि पूर्ण शब्द समूहाचं काम करतोय म्हणून या ठिकाणी द्विगु समास. जितेंद्रिय, जिंकली आहेत इंद्रिय ज्याने, असा तो मारुती. या ठिकाणी जित आणि इंद्रिय या 2 शब्दांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होतोय म्हणून या ठिकाणी जितेंद्रिय काय, बहुव्रीही. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच पुढे पहा, मीठ भाकर काय दिलेलं आहे आपण, द्वंद्व समासातील समाहार द्वंद्व समास. आणि मुखचंद्र, चंद्रासारखे मुख. म्हणजे काय तर कर्मधारय समास. ठीक आहे. पुढे पहा 30वा प्रश्न. समुद्राने आपली कन्या पितांबराला दिली. अधोरेखित शब्दाचा समास कोणता. या ठिकाणी पहा, पितांबरचा 2 समास असतात. कशा प्रकारे असतात, जर फक्त म्हटलं पितांबर तर काय होणार आहे तर पिवळे असे अंबर असा याचा विग्रह झाला. म्हणजेच वस्त्राबद्दल बोललो तर त्या ठिकाणी कर्मधारय समास. आणि जर आपण म्हटलं की पितांबर एक व्यक्ती आहे तर काय, पिवळा आहे अंबर ज्याचा किंवा पिवळे आहे वस्त्र ज्याचा, असा तो कोण, विष्णू. म्हणजे या ठिकाणी पितांबरमधून विष्णू या नामाचा बोध होतो. त्यावेळी काय म्हणायचं तर त्यावेळी म्हणायचं बहुव्रीही समास. म्हणजे या ठिकाणी जर पितांबर हे वस्त्र असेल तर कर्मधारय समास, आणि पितांबर हे व्यक्तिवाचक असेल तर त्या ठिकाणी
बहुव्रीही समास. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय, समुद्राने आपली कन्या पीतांबराला दिली, म्हणजे कोणाला दिली, एखाद्या व्यक्तीला दिली, म्हणून या ठिकाणी पीतांबर हा शब्द काय, बहुव्रीही समासातील आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे समास या टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न. या ठिकाणी समास हा टॉपिक कंप्लीट होतोय. जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे तर तुम्ही मराठी व्याकरणाचा सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.